सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले कित्येक दिवस झालं बघतोय सोशल मीडियावरती. दुसरी गोष्ट, आपले विद्यार्थी येता जाता ऑनलाईन ऑफलाईनचे पालक सगळेचे सगळे विचारतात की सर 28 जानेवारीला पोलीस भरती पडणार आहे किंवा 28 जानेवारीपर्यंत पोलीस भरती पडणार आहे आणि तुम्ही आज सगळे त्या गोष्टीवर का बोलत नाही, हा विषय. सो याच्यावरती आज मी बोलणार आहे. आणि दुसरी गोष्ट, याची पार्श्वभूमी आणि पुढील दिवस ह्या दोन्ही गोष्टी कशा घडतात किंवा कशा पद्धतीने होतात हे तुम्हाला आता मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. सो चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, आपला चॅनल 2024च्या पोलीस भरतीला अत्यंत महत्त्वाचा चॅनल असणार म्हणून मी आधीच सांगतोय आणि आता पण सांगतोय. सो आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला, पालकांनी पण सबस्क्राईब नाही केला, त्या सर्वांना सूचना आहे की जाता जाता आपला चॅनल हा सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये लवकरात लवकर आणि खरी माहिती, मी वाक्य बोलतोय खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं का हा चॅनल करत आलाय. त्यामुळे एवढ्या कमी डेजमध्ये तो फेमस होऊन तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि हीच गोष्ट आणि हीच सगळी गोष्टी पुढं अशा कशा घडता येईल यासाठी प्रयत्न करणार आणि 100% जेवढं खरं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सो 28 जानेवारीपर्यंत पोलीस भरती पडणार असं सर्वांनी सांगितलं होतं आणि त्याचं काय आहे असं सांगा म्हणून सगळ्यांनी रिक्वेस्ट केलेली होती. त्याच्यावरती आज विषय आहे. तत्पूर्वी थोडासा पाठीमागचा इतिहास आपण बघूयात. ह्याच्या आधी पण सगळ्या युट्यूब वाल्यांनी आणि सर्वांनी सांगितलं होतं की डिसेंबरच्या अगोदर पोलीस भरती पडणार. त्याच्यावेळी मी 12 तारखेला सांगितलं होतं की डिसेंबरच्या अगोदर पोलीस भरती पडणार नाही, ते खरं झालं. त्यानंतर अजून एक समाजामध्ये पुढी सोडलेली होती काही लोकांनी, त्याच्यामध्ये की 5 जानेवारीला वेटिंगवाल्यांचं काय होणार आहे, मेडिकल होणार आहे. 5 जानेवारीला वेटिंगचं मेडिकल होणार आहे. त्या गोष्टीचं पण मला ज्यावेळी मी भेटायचो पालकांना किंवा ज्यावेळी मी बोलायचं किंवा मी ऑनलाईन यायचो त्यावेळी सुद्धा मला त्या गोष्टीचा त्रास झाला की बाबा सर 5 जानेवारीला वेटिंगचं मेडिकल होणार आहे आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टीवर का बोलत नाही. त्यावेळी मी त्याच्या अगोदर सांगितलं होतं की 5 जानेवारीला वेटिंगचं मेडिकल होऊ शकणार नाही. ती पण गोष्ट खरी झाली. तिसरी गोष्ट, आत्ताची गोष्ट खूप महत्वाची, ती म्हणजे 28 जानेवारीच्या आत पोलीस भरती पडणार असं सर्वांनी घोषित केलेलं होतं. ती सुद्धा गोष्ट आत्ताच सांगतोय मी की 28 जानेवारीच्या आत पोलीस भरती पडणार नाही. आता ती गोष्ट खरीच होणार हे मला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण सर का बोलतात. विषय असा आहे की पाठीमागचा इतिहास, पाठीमागचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना खऱ्या ठरलेल्या आहेत. आज वेटिंगवाल्यांना साथ देत असताना त्या सुद्धा गोष्टी कशा खऱ्या ठरतील किंवा त्या गोष्टी कशा पद्धतीनं कराव्यात यासाठी खूप एकदम डोक्यानं आणि एकदम शांत पद्धतीनं प्रयत्न करत आहे आम्ही. सो या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या सर्व लोकांना भेटतोय. जसे की मधल्या पिरियडमध्ये आपले काही जवळचे विद्यार्थी कक्षा 9ला गेलेले होते आणि त्यांनी प्रश्न विचारले होते की कशा पद्धतीनं सर अशा पद्धतीनं आता नवीन पोलीस भरती पडणार आहे तिथल्या अधिकाऱ्यांना. तर त्यांनी ते सांगितलं की हे असे भरपूर कात्रे नेतील पेपरला, त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण की काही आमदार खासदार हे अशा पद्धतीने स्वतःचं नाव करायसाठी हे असे प्रयत्न करत असतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळी पोलीस भरती पडणार नाही असं चिन्ह असतं त्यावेळी पडतात असे वाटतात, त्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अकॅडमी ह्या न्यूजपेपरला बातम्या देत असतात, कारण की त्यांना ऍडमिशन हे फुल करायचे असतात, त्यांना त्यांचा बिझनेस चालवायचा असतो. त्यामुळे लगेचच अकॅडमी फुल होतात बघा. काही ठिकाणी 100 पोरं, काही ठिकाणी 200 पोरं, काही ठिकाणी 50 मुलं, अशा पद्धतीनं. सो ह्या घटना किंवा हे कशा पद्धतीने घडतात एकंदरीत तुम्हाला कळालं असेल. काही लोक नावासाठी करतात, काही लोक ऍडमिशनसाठी करतात आणि काहींचा वेगळाच विषय टोटली. सो अशा पद्धतीनं 28 जानेवारीच्या अगोदर पोलीस भरती पडणार का हा सर्वांचा विषय होता. आणि त्याच्यावर मगाशी जसं मी बोललो की 28 जानेवारीपूर्वी कोणत्याही पद्धतीनं पोलीस भरती पडणार नाही. आता काही लोकांना राग येईल सरांचा की सर तुम्ही असं काय बोलताय, की तुम्ही तसं काय बोलताय. जे गोष्ट खरी आहे ती माणसाला सांगितली की तो लॉंग टाइम त्या माणसावरती विश्वास ठेवतो, जसं आज मी तुमच्या समोर आहे. आणि काही युट्यूबर आहेत की त्या डे बाय डे चेंज होत चाललेत, डे बाय डे चेंज होत चाललेत. म्हणजे कसं, काही लोकांचं तुम्ही जर बघितला पाठीमागची व्हिडिओ तुम्ही लिस्ट बघा, लगेचच 30 डिसेंबर पूर्वी नवीन पोलीस भरती पडणार, नवीन पोलीस भरती पडणार, लगेच चालू केलं. नाही पडली, काय बोललेच नाही त्याच्यावरती. त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यावेळी, कोणीही विचारलं नाही. कारण 30 डिसेंबर नंतर आज तारीख किती आहे बघा, जानेवारी निम्मी संपत आली, कोणीही विचारत नाही. अशाच पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते म्हणून ते फक्त सांगत असतात. एक ठराविक वेळेपर्यंत त्या मुलांचा विश्वास त्या गोष्टीवर बसतो आणि तो माणूस त्यांना आवडायला लागतो. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत.
त्यामुळं आज मी खरं बोलत असताना काही लोकांना राग येतोय, पण त्या गोष्टी लॉंग टर्म खऱ्या ठरतात. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मी अगोदरपासून सांगत आलोय आणि आता पण सांगतोय. सो या गोष्टी करत असताना काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं विनंती आहे. त्यामुळं अजून सुद्धा पुढे जाऊन बघितलं तर काही लोकांना या गोष्टीचा राग पण येणार आहे 100%. पण माझं एक मत असं आहे की छोट्याशा गोष्टीमुळे आपण मुलांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना कोणत्याही पद्धतीने आनंद द्यायचा नाहीये. एखादी गोष्ट ही घडणारच नाही तर ती कशी घडेल किंवा तिला टप्प्याटप्प्यामध्ये कसं डिवाइड करून तेवढ्या वेळेपर्यंत कसा आनंद घ्यायचा हे बाकीच्या युट्यूबरकडनं शिकायचं. आपला तसा विषयच नाहीये. मी अजून पण सांगतोय, खूप महत्वाचा विषय आहे. पोलीस भरती ही पडणार आहे. पोलीस भरती ही पडणार आहे, पण 28 डिसेंबरच्या आत पडणार नाहीये. कारण की सर्वच्या सर्व काही गोष्टी, काही ऑफिशियल व्यक्ती आपल्या जवळ आहेत आणि त्याच्यापेक्षा पण अनुभव हा खूप महत्वाचा आहे की कशा पद्धतीने राजकारणी लोक कोणत्याही पदावरचे असू द्यात, कोणत्याही पक्षाचे असू द्यात, ते कशा पद्धतीने पोलीस भरतीला टॅकल करतात किंवा कशा पद्धतीने पोलीस भरती पाडतात की त्यांना कशा पद्धतीने निवडून येता येईल त्या गोष्टीवरती. कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त फेमस असणारी भरती म्हणला तर वर्ग 3ची पोलीस भरती, एवढं लक्षात ठेवायचं. ह्याचा मोठा क्राऊड आणि ह्याचा मोठा रुबाब या महाराष्ट्रामध्ये आहे पोलीस भरतीचा. एक वेळ मला ती क्लास 1ची नोकरी नको, क्लास 2ची पण चालवायला नको किंवा क्लास 2 सुद्धा करायला नको असं वाटतं आणि क्लास 3 केलं तर पोलीस मधलेच करेन. कारण वर्दीची एक रुबाब आणि वर्दीचे एक श्वास, ध्यास आणि सर्वच वेगळं आहे. सर्वच्या सर्व वेगळं आहे. ज्यांना अनुभवले त्यांना विचारा, ज्यांना अनुभवलं त्यांना विचारा. सो ह्या गोष्टीकडे काही मुलांचं दुर्लक्ष आहे हा विषय. कारण की ह्याच्या अगोदर सुद्धा काही लोकांनी सांगितलं, काही पुढारीला बातम्या आल्या होत्या की SRPFच्या 22,000 भरती फक्त सेपरेट पडणार आहे. त्याच्यावरती सुद्धा काही झालं नाही, जैसे थे आहे. दुसरी गोष्ट, 12 डिसेंबर 13 डिसेंबरचा एक JR आलेला होता. त्याच्या अगोदर 4 महिने सुद्धा माहिती मागवलेली होती की रिक्त जागेंचा अहवाल द्या. तरी पण 4 महिन्यापूर्वी म्हणजे 8व्या महिन्यामध्ये, कोणत्या 8व्या महिन्यापासून 12व्या महिन्यापर्यंत कुठल्याही जिल्ह्यानं जास्तीत जास्त करून अहवाल रिक्त जागेचा दिलेला नव्हता. तर नंतर 13 तारखेला सुद्धा मागवली. 13 तारखेनंतर काहीतरी डिसेंबरच्या 25, 26, 24 तारखेला एक जिल्ह्याने फक्त दिलं. त्यानंतर लगेच 15 दिवसांनी म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये 2 जिल्ह्यांनी दिले. म्हणजे 3 जिल्ह्यांचे अहवाल आले टोटल. एकंदरीत फक्त 3 जिल्ह्यांचे अहवाल आलेत. अजून टोटली 33 जिल्हे हे तसेच आहेत. म्हणजे त्यांच्याकडून रिक्त जागेचा अहवाल किंवा बढती किंवा पदोन्नती झालेली काही व्यक्ती आहेत त्याच्या जागेवर रिक्त झालेली किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे रिक्त झालेली जागा ह्याचा अहवाल, रिक्त जागेचा अहवाल अजून पण 33 जिल्ह्यांचा बाकी आहे. तदनंतर ते 33 जिल्हे कधी येणार तुम्ही विचार करा. कारण की गेल्या 1 महिन्यात 3 जिल्हे आलेत. बाकीच्या जिल्ह्यांचं काय हा प्रश्न विचारा. मग अजून बाकीच्या 33 जिल्ह्यांचा अहवाल बाकी असताना रिक्त जागेचा लगेच 28 तारखेला भरती कशी पडेल? एकंदरीत 36 जिल्हे जरी पकडले त्यातले 35 जिल्ह्यांचा अहवाल आला, 1 जिल्ह्याचा अहवाल जर नाही आला तर कोणत्या पद्धतीने भरती पडू शकत नाही. कारण की 36 जिल्ह्यांचा सर्वचे सर्व अहवाल यायला लागतात तरच भरती पडते. अजून 3 जिल्ह्याचे आहेत, 1 महिना झाला, 6 महिन्यामध्ये गेल्या. तर उरलेल्या 33 जिल्ह्यांचा अहवाल यायला किती वेळ लागेल तुम्ही विचार करा. त्याच्या आधी हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जाऊया. हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाक्य वापरलेलं होतं की 1 वर्ष भरती घेऊ नका म्हणून सरळ सरळ सांगितलंय आणि घेतली तर फक्त फॉर्म भरून घ्या म्हणून सांगितलंय. म्हणजे फक्त फॉर्म भरून घेणार आणि भरती घेणार 1 वर्षानंतर. म्हणजे सण येणार 2025चा, 2025चं वर्ष येणार आणि तिथं तुमची भरती चालू होणार. मग विचार करा. मी कुणालाही निगेटिव्ह करत नाही, पण जे खरं आहे ते सांगायला काय वाटत नाही. कारण ह्या गोष्टीवर अभ्यास आहे, या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून तुम्हाला बोलतोय की याच्या पाठीमागचं तुम्ही बघितलात तर एकंदरीत कधी कधी काय सांगितले. मध्येच 13,000ची भरतीचा विषय झाला. त्याच्या आधी मध्ये 98,000 पदे रिक्त असल्याचा विषय एकदमच मोठा आलेला होता. त्यामुळे सगळ्यांच्या वरती एक आनंदाचं क्षण आलेला होता चेहऱ्यावरती आणि त्याचं परत विरसन झालं. ती वाट लागली सगळी परत. जागा भरपूर रिक्त आहेत. आज तागाय 2014 नंतर 100% रिक्त जागा भरलेल्याच नाहीत. रिक्त जागा म्हणतोय, नवीन पदे निर्माण करायचा विषयच नाहीये. कारण की लोकसंख्या वाढते त्या पद्धतीनं पोलिसांची संख्या वाढत नाहीये. याच्यामुळे काय होतंय की पोलिसांवरती ताण निर्माण होतोय. मग ताण निर्माण होत असेल तर मग काय करायला पाहिजे की 100% रिक्त जागा तरी भरायला पाहिजे, जेणेकरून ते बॅलन्स होईल. या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाही, ना सरकारचं आहे, ना कुणाचं आहे, ना कुणाचं आहे. ह्यांचं काय चालू आहे, आमचे पक्ष कसे निवडून आणायचे, आमच्या 100% जागा कशा निवडून आणायच्या जेणेकरून आमचाच पक्ष निर्माण होईल. एक सुद्धा जागा खाली राहता कामा नये यासाठी प्रत्येक आमदार, खासदार आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रयत्न कसे करत असतात, तसं या गोरगरीब घराण्यातल्या मुलांसाठी का प्रयत्न करत नसतील हा प्रश्न जनतेसमोर आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीत मला काय सांगायचं आहे की बाबा अजून जोपर्यंत 33 जिल्ह्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत कोणत्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीची पोलीस भरती पडणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. विषय त्यानंतरचा, ह्याच्यानंतरचे जे काही बातम्या येतील की पोलीस भरती एवढे पडणार आहेत तेवढे पडणार आहेत, बरोबर, तर लगेचच सर्वच्या सर्व अकॅडमीवाले लगेच किंवा सर्वच्या सर्व युट्यूबवाले लगेचच सांगायला चालू होतात. त्या मुलांना आशा वगैरे देतात, त्या मुलांना हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, असं करा तसं करा म्हणून सगळेजण आणतात. आणि ज्यावेळी मुलांवरती जसं आत्ताच्या घडीला मुंबई पोलीस वेटिंगमध्ये 8,000 मुलं रस्त्यावर आहेत, त्यावेळी मी नव्हतो युट्यूबवरती. मी शेवटच्या महिन्यामध्ये आलोय, शेवटच्या तुमच्या डेजमध्ये मी आलोय. पण मी तुमच्या लय मोठा वाटा उचलला, पण खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलाय. गेले कित्येक दिवस झालं, कित्येक महिने झालं मी वेटिंगवाल्या मुलांसाठी लढत आहे. पण मी छोटासा का विना तुमच्यातला खालीचा वाटा उचलतोय. जे तुम्ही मुलांचं करायला पाहिजे होता, युट्यूबवाल्यांसाठी बोलतोय मी. ज्या युट्यूबवाल्यांनी यांना अशा अपेक्षा दिल्या होत्या, ती मुलं रस्ते आल्यानंतर, त्या मुलांवरती अन्याय झाल्यानंतर तुम्ही लगेचच डायव्हर्ट होताय आणि 2024च्या भरतीकडे तुम्ही वळताय. म्हणजे याला अर्थ काय? तिथं तुम्ही एकत्र यायला पाहिजे होता सर्वजण, आणि सर्वजण म्हणायला पाहिजे होता की आपण सर्वजण एकत्र येऊयात, आपण एकत्र लढूयात, आपले प्रश्न प्रशासनाच्या गाभाऱ्यात मांडूयात आणि या मुलांना न्याय मिळवून देऊयात. पण माझा काहीच संबंध नसताना, मी अगोदरच्या पोलीस भरतीला मी नव्हतोच, मी युट्यूबवरती नव्हतोच, पण मी शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय, तरी पण मी एवढा लढतोय मुलांसाठी. आणि ही जी आधीची युट्यूबर जे आहेत ते सर्वचे सर्वजण आज डायव्हर्ट झालेत आणि काय करतात, 2024च्या पोलीस भरतीकडे वळत आहेत. 2024च्या भरतीकडे का वळत आहेत? कारण त्यातून त्यांना फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, 2024ची भरती पाडून नका म्हणलं तरी पडणार आहे. 2024ची भरती ही तुम्ही जर पाडून नका म्हणला, युट्यूबवाल्यांना पण सांगतोय मी, तरी सुद्धा ती पडणार आहे. कारण की इलेक्शन जवळ आहे, त्यांना पाडावीच लागते. मग आजच्या घडीला वेटिंगवाल्यांना किंवा वेटिंगवाल्यांसाठी तुम्ही ज्या लोकांना, ज्या मुलांना अपेक्षा दाखवल्या होत्या, ती मुलं आज रडत आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही बघत पण नाही, तुम्ही विचारत पण नाही त्यांना. मातब्गार युट्यूबर आहेत ज्यांचे 70,000, 80,000, 90,000, 1-1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत, ते सुद्धा अशा वेळी मुलांना टर्न मारून जात असतील तर त्या सबस्क्रायबरचा उपयोग काय? आज माझे 7,000 आहेत, फक्त 7,500 सबस्क्रायबर आहेत. आज माझे 7,500 सबस्क्रायबर आहेत फक्त. मला त्याचं दुःख नाही, ती माझ्या हक्काचे आहेत. तेवढी जरी असली तरी मला फरक पडत नाही. आणि तुम्ही जर डोक्यात घेतला मला, तर त्याच्यावरती शून्य वाढायला वेळ लागणार नाही. म्हणजे 17,000 सबस्क्रायबर व्हायला वेळ लागणार नाही, तुम्ही जर आतापासून जर विचार केला तर, जर प्रामाणिक लढत असेल तर. कारण की तुम्हीच मोठं करू शकताय आणि तुम्हीच छोटं करू शकताय, हा विषय आहे. कारण की ह्याच्यामध्ये आताच्या घडीला मुलं, विद्यार्थी ही खूप महत्वाचे असतात आणि त्यांच्या प्रती आपला आदर हा लय मोठा असतो. विद्यार्थी छोटा असू दे किंवा मोठा असू दे, वयानं कोणी असू दे, त्यांच्या प्रती आदर हा आहेच आहे. अशा पद्धतीनं काही युट्यूबवाल्याने टर्न मारून 2024 कडे वळले आणि आम्ही अजून सुद्धा 2021च्या पोलीस भरतीच्या वेटिंगच्या मुलांसाठी लढत आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे. आज जरी 7.5 असले तर तुम्ही सुद्धा मनात घेऊन जरी त्याच्यावरती पुढे झिरो वाढवायचा ठरवला तर 7,500 तिथं 75,000 व्हायला वेळ लागणार नाही. येस, खूप महत्वाचा चॅनल आहे, जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण की स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत म्हणजे जिथे जिथे अन्याय होईल तिथे मुलांच्या पाठीमागे उभं राहायचं काम मी करणार आहे, 100% करणार आहे, यात काही शंकाच नाही. कारण की 2021च्या पोलीस भरतीला नसताना सुद्धा मी उभा राहिलो आणि 2024च्या भरतीला तर मी आहेच आहे, तर मी शेवटपर्यंत असणार आहे. टेन्शन काय घेऊ नका, मी तुमच्यासोबत कायम आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळं 28 जानेवारीपूर्वी आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे 28 जानेवारीपूर्वी पोलीस भरती पडणार का? तर याचं सरळ उत्तर आहे, इतर लोक काय म्हणतात किंवा इतर लोक काय सांगतात त्याचा माझा काही संबंध नाही. माझा वैयक्तिक अभ्यास आहे, माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. टेन्शन काय घेऊ नका. 28 तारखेच्या अगोदर पोलीस भरती पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आता मी हे का बोलत असेल, कसं बोलत असेल हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे प्रामाणिक लक्ष ठेवा. दुसरी गोष्ट, पोलीस भरती ही लवकर पडणार आहे. कुठल्या तरी मोठ्या निवडणुकीच्या अगोदर ही पोलीस भरती त्यांना पडावी लागते. कारण निवडून यायचं असेल तर आम्हीच दाखवावं लागतो समाजाला, किंवा आपण कामं काय करतो हे दाखवावं लागतं. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला आता प्रॅक्टिसही करावंच लागणार आहे. मी आधीच सांगतोय, कोणाला डिमोटिवेट करत नाही, पण तुमचं प्रॅक्टिस हे पाहिजेच पाहिजे. आत्ताच्या घडीला 1 तास वर्कआउट तुमचा पाहिजेच पाहिजे आणि एक 4-5 तास स्टडी जरी असेल तुमचा रीडिंग वगैरे प्रॉपर, तरी सुद्धा इनफ आहे. नंतर तुम्ही ते ग्रो वाढवू शकताय, त्याचं स्पीड वाढवू शकताय. त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, यशापर्यंत पोहोचायचं आहे. पण हे पोलीस भरती कधी पाडायचं, काय पाडायचं ह्यांचं प्लॅनिंग हे अगोदर ठरलेलं असतं. त्याच पद्धतीनं ते पाडत असतात. आपल्या मनात आलं किंवा एखाद्या अकॅडमीच्या मनात आलं म्हणून ते लगेच पाडत नाहीत. त्यांना ज्यावेळी करायचं त्यावेळेस ते करतात, याची नोंद घ्यायची आहे.
त्यामुळं वाईट बॉटिंग घेऊ नका. मी पण तुमच्या सोबत आहे. नवीन पोलीस भरतीला आपला काही विरोध नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. कारण की नवीन जी मुलं आहेत ती नवीन मुलं या पोलीस भरतीची वाट बघत आहेत आणि ती लवकरात लवकर पाडावी. आणि वेटिंगवाल्यांचा नवीन पोलीस भरतीचा काही संबंध नाही, हे अगोदरच क्लिअर झालेला आहे ज्यावेळी आपण क्लास 1 अधिकाऱ्यांना भेटलेलो होतो. त्यामुळे पूर्ण टोटली विषय वेगवेगळे आहेत, त्यामुळे एकमेकांवरून भांडू नका म्हणून मी आधीच सांगितलं होतं. त्याच पद्धतीने हा विषय आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता की 28 तारखेच्या अगोदर पोलीस भरती पडणार नाही. आणि हे वाक्य तुम्ही बघा, 28 तारखेपर्यंत जर घडलं तर तुम्हीच मग सांगा, नाही घडले तर तुम्हीच मग परत विश्वास ठेवायचा. अशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही फक्त काय करा, टोटल टाइम टेबल करून, प्री प्लॅन करून, प्रॅक्टिस आणि स्टडी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, याची नोंद घ्यायची आहे. ठरवलं? सो खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील, मॅडमांच्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा असतील. चॅनलवर जे नवीन असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, जेवढी लोक आज बघत आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की ही धडपड ही तुमच्यासाठी आहे, ही धडपड तुमच्या वर्दीसाठी आहे, ही धडपड तुमच्या सक्सेससाठी आहे. सो या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढंच सांगतोय. ओके, या व्हिडिओला पण लाईक करा. दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही घ्यायचे आहे आणि तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. म्हणजे जेवढे काही व्हिडिओ वगैरे येतात ते सगळे तिथं तुम्हाला लवकरात लवकर शेअर केले जातात. सो तिथून तुम्ही डायरेक्टली व्हिडिओमध्ये येऊ शकताय. ओके, एकंदरीत मी इथंच थांबतोय, पण जाता जाता तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. जय महाराष्ट्र, धन्यवाद.